नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता भावे जहागीरदार स्वरतरंग संगीत अकादमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते. शास्त्र विभागाच्या तिसऱ्या परीक्षेच्या दुसऱ्या भागात आपलं मनापासून स्वागत. या भागात आपण बघणार आहोत गीताचे अवयव आणि गीताचे प्रकार. चला आता आपण पुढे वळूयात गीताचे अवयव किंवा घटक यांच्याकडे. प्राचीन काळामध्ये गीताचे 4 अवयव होते. गीताचे अवयव म्हणजे थोडक्यात आपण जो आता बंदिश शिकतो त्याचे काय अवयव पडतात, तर आता आपण जे शिकतो त्याच्यात स्थायी आणि अंतरा हे 2च प्रकार असतात. मात्र प्राचीन काळामध्ये हे 4 प्रकार होते. ते कुठले, तर स्थायी, अंतरा, संचारी, अभोग. हेच मेन लक्षात ठेवायचं आहे. आता स्थायीमध्ये पहिल्या भागात मुख्यतः मंद्र आणि मध्य सप्तकात त्याचा विस्तार होतो. अंतरा, गीताच्या दुसऱ्या भागाला अंतरा म्हणतात, त्याचा विस्तार मध्य आणि तार या सप्तकात अधिक होतो. संचारी, गीताच्या तिसऱ्या भागाला संचारी म्हणणार आणि याच्यामध्ये मंद्र व मध्य सप्तकातील स्वर विशेष करून वापरले जातात व गमकयुक्त स्वर ह्याच्यामध्ये वापरण्याची प्रथा आहे. अभोग, गीताच्या चौथ्या भागाला अभोग असे म्हणले जाते. अभोग अंतर्याप्रमाणे असतो, पण पहिल्या 3 भागांचे संक्षिप्त रूप याच्यामध्ये असते. याचा विस्तार मध्य आणि तार सप्तकामध्ये होतो. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी काय आहे, तर 4 स्थायी, अंतरा, संचारी, अभोग हे गीताचे 4 भाग किंवा घटक आहेत. स्थायी याच्यामध्ये मंद्र आणि मध्य सप्तकाचा विस्तार, अंतरा मध्य आणि तार सप्तकाचा विस्तार, संचारीमध्ये मंद्र आणि मध्य सप्तकाचा विस्तार गमकयुक्त प्रकारे, आणि अभोगमध्ये तिन्ही भागांचं संक्षिप्त रूप समराईज केलेलं आहे असं लक्षात येतं. आता पुढचा भाग घेणार आहोत गीतप्रकार. गीतप्रकार तुम्हाला कुठले कुठले आहेत, तर ध्रुपद, नंतर धमार, ख्याल, बडा ख्याल, छोटा ख्याल, तराणा, लोकगीत आणि लोकधून असे वेगवेगळे गीतप्रकार तुम्हाला अभ्यासाला म्हणजे थोडक्यात त्याची ओळख तुम्हाला पाहिजे. तर आता आपण जे ख्याल गायन ऐकतो किंवा बंदिशी रागाचा विस्तार कसा होतो, तर तो ख्यालाद्वारे होतो. मात्र आधीच्या काळात तो कसा व्हायचा ते तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणून ही सगळी थिअरी आहे. तर ख्याल गायन शैलीचा उदय होण्यापूर्वी ध्रुपद शैली गायली जायची, बरोबर. म्हणजे ख्याल गायनाच्या आधी होती ध्रुपद शैली. ख्याल गायन शैली लोकप्रिय होऊ लागली आणि ध्रुपद गायन शैली कमी गायली जाऊ लागली. म्हणजे आधीची गोष्ट कमी कमी होत जाते ना, आणि ख्याल गायन जास्त लोकप्रिय व्हायला लागली. ध्रुपद शैलीचे काव्य ईश्वर भक्तीपर आधारित होते. गंभीर पण वीर रस परिपोषक होते. पखवाज या वाद्याची त्या ध्रुपदाबरोबर साथ केली जायची आणि ध्रुपदासाठी सुलताल, तेवरा, ताल, तेवरा इत्यादी ताल वापरले जायचे. म्हणजे हे तुम्ही काय काय लक्षात ठेवायचं हे डोक्यात ठेवा की मेन कुठली काव्य कशी होती, त्याच्यात वापरणारी कशी होती, नंतर कुठले ताल वापरले जायचे आणि वाद्य कुठलं, तर पखवाज त्याच्याबरोबर वापरलं जायचं. आणि अजून एक मुख्य पॉईंट याच्यात म्हणजे ख्याल गायन शैलीच्या आधी काय फिल इन द ब्लँक्समध्ये येऊ शकतं की ख्याल गायन शैलीच्या उदय होण्यापूर्वी डॅश शैली गायली जात असे, तर ध्रुपद शैली गायली. आता या ध्रुपदाचे 4 भाग होते. 4 बानी म्हटलेलं आहे. बानी म्हणजेच प्रकार, की त्यांच्या रचनाकारांप्रमाणे त्याचे प्रकार पडले होते. तर ते होते गोबरहार, डागूर, नोहार आणि खंडहार.
आता मी विद्यार्थ्यांना सांगते की त्याचा छोटे छोटे हे केलेत, शॉर्ट फॉर्म्स केलेत काही जे आपल्याला पाठ करायचं ते सोपं पडेल. तर ह्याचं 4 बाणींचे आम्ही केलं आहे गोखंडानो. गोखंडानो म्हणजे 4 बाणी, जे काय गोबरहार, खंडहार, डा म्हणजे डागूर आणि नोहार, या 4 बाणी ध्रुपदाच्या आहेत. धमार. धमार या तालामध्ये गायल्या जाणाऱ्या गीतास धमार म्हणतात. ओके, म्हणजे हा ध्रुपदाचाच प्रकार आहे, पण तो धमार तालात गायला जातो. धमार ताल 14 मात्रांचा असतो. धमार गीत हे विशेषतः होळी संदर्भातील गीत असतात. म्हणजे धमारमध्ये कुठली गीतं वापरली जातात? होळी संदर्भातील, आणि ब्रजभाषेत ही गीतं असतात. धमारमध्ये दुगुण, तिगुण, चौगुण, आडलय इत्यादी लयगारी गायली जाते. कधीकधी बोलतानांचाही समावेश याच्यामध्ये केला जातो. याच्यामध्ये आता कधी पण होळी संदर्भातील गीतं म्हणजे जास्त करून राधाकृष्ण, कृष्ण गोपींच्या रासलीलांची वर्णनं, त्यांच्या होळी संदर्भातील गीतं ही येतात. त्याच्यामुळे त्याच्यात कृष्णाची गीतांचा समावेश असणार, हे लॉजिकली आपण लक्षात ठेवायचं. आता पुढचा गीतप्रकार ख्याल. ख्याल हा फारसी शब्द आहे. ख्याल म्हणजे कल्पना, विचार असा आहे ख्यालचा अर्थ. खयाल म्हणतो ना आपण तसा. शास्त्रीय संगीतात गीताच्या आधारावर आलाप, तान, बोलबाट, बोलतान गाऊन रागाचे संपूर्ण स्वरूप सादर केले जाते. या आधारावर या गीताला संगीताच्या भाषेत ख्याल किंवा खयाल म्हणलं जातं. या गायकीमध्ये आलाप, तान, खटका, मुरकी, अलंकार, कणस्वर, मिंड इत्यादींचा प्रयोग केला जातो. ख्यालाचेही 2 प्रकार पडतात, बडा ख्याल आणि छोटा ख्याल. आता बडा ख्यालमध्ये विलंबित लय गायलं जातं. मेन म्हणजे बडा ख्यालमध्ये हा पॉईंट आहे त्याचा महत्त्वाचा, की विलंबित लयीत काय गातात तर बडा ख्याल. हे बडे ख्याल कुठल्या कुठल्या तालात वापरले जातात तर विलंबित एकताल, तिलवाडा, झुमरा, विलंबित त्रिताल. ख्याल या गायनशैलीचा आविष्कार म्हणजे सुरुवात 15व्या शतकामध्ये झाली. ख्याल गायनाचा पुरस्कर्ता जौनपूरचा बादशाह हुसेन शर्की याने केला. मोगल काळातील शेवटचा बादशाह मोहम्मद शाह रंगिले यांच्या दरबारात सदारंग अदारंग नावाचे बंदिशकार होते. सदारंग म्हणजे नियामत खां याने ख्यालासाठी विविध भाषांमध्ये शेकडो बंदिशी बांधल्या. सदारंग स्वतः ध्रुपद गायक होते. ख्याल गायनाला त्या काळात प्रतिष्ठा नव्हती, त्यामुळे सदारंगने आपल्या अनेक शिष्यांना ही ख्याल गायन शैली आणि बंदिशी शिकवल्या व ख्यालाचा प्रसार केला. ग्वाल्हेरचे हद्दू खां आणि हस्सू खां यांनी ख्याल गायनाचा भरपूर प्रचार केला. ही सगळी नावं सगळी लक्षात ठेवायला पाहिजे असं नाही, पण काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे विलंबित लय, नंतर कुठले कुठले ताल वापरले जातात, कधी सुरू झालं, कुणी पुरस्कार केला, आणि कोणी त्याच्यात जास्त भर घातली तर सदारंग अदारंग नावाचे बंदिशकारांनी. आता हा झाला विलंबित ख्याल. छोटा ख्याल जो आपण आत्तापर्यंत त्रितालामध्ये जास्तीत जास्त शिकलेला आहे तो म्हणजे छोटा ख्याल. छोटा ख्याल या गायन प्रकाराची निर्मिती 14व्या शतकात अमीर खुसरो याने केली असे मानले जाते. छोट्या ख्यालचा आविष्कार कव्वालीच्या आधारावर केला गेला असेही म्हणतात. छोट्या ख्यालाचे 2 भाग असतात, स्थायी आणि अंतरा. ते आपल्याला माहितीच आहे. छोट्या ख्यालातही बडा ख्यालप्रमाणे आलाप, तान, खटका, मुरकी, मिंड हे अलंकार तसेच बोल, तान, बोल, आलाप, सरगम हे सर्व प्रयोग केले जातात. छोटे ख्याल द्रुत एकताल, द्रुत 3 ताल, झपताल, रूपक इत्यादी तालामध्ये गायले जातात. ठीक आहे.
आणि मग ख्यालाचं गायन पद्धती कशी असते तर आधी बंदिश सुरू होण्याच्या आधी त्या रागाचा थोडा विस्तार केला जातो, नंतर बंदिश म्हणली जाते, मग त्याचं साई म्हणून त्याचा आलापाची बांधणी केली जाते. हे नंतर अंतराच्या वर रागाचा विस्तार केला जातो. मग बोल आलाप, बोल ताना, मग ताना अशी त्याची सगळी ख्यालाचा विस्तार केला जातो. या सगळ्याचीच माहिती गायन पद्धतीची ख्याल गायनशैलीची पद्धत यामध्ये येतं. आता तराणा. तराणा हा अतिशय सुंदर प्रकार आहे. याच्यावर लिहिण्या किंवा बोलण्यापेक्षा तो गाण्याचाच प्रकार आहे. इतका सुंदर हा गीतप्रकार. पूर्ण ह्या गीतप्रकारात मुख्य वैशिष्ट्य हेच आहे की शब्दप्रधान काव्याचा वापर इथे नसतो. म्हणजे निरर्थक शब्द वापरून ह्याच्यात वेगवेगळ्या बंदिशींची निर्मिती होते. दीर दीर, नादीर, तनन, दीम दीम, यलली, दानी वगैरे शब्द वापरून बंदिश केली जाते. तराणे हे त्रिताल, एकताल, जपताल या सर्व तालात गायले जातात. तराणा जलद गतीतही गातात. म्हणजे थोडक्यात ना, धीर धीर दानी तरानी तोम तनन तोम थोम तनन तन देरे ना देरे ना दीम. आता याच्यात कुठलाही अर्थ याच्यातनं निघत नाही, पण त्या रागाचा इतका सुंदर विस्तार ह्याच्यामध्ये होतो. आणि तानांची आणि तानांची पण ह्याच्यात खूप छान निर्मिती गुणीजन करतात. तर म्हणजे तराणा म्हणजे बेसिक काय, ते कुठल्या कुठल्या तालात वापरतात, त्याच्यात कुठले शब्द वापरतात, हे साधारण हे पॉईंट्स लक्षात ठेवण्याचा हा भाग आहे. लोकगीत ही लोकजीवनावर आधारलेली असतात. लोकजीवन ज्या गीतांमधून आपल्याला अनुभवास येते, तसेच रोजच्या जीवनातील प्रसंग ज्या गीतात चित्रित केलेले असतात त्याला लोकगीत म्हणलं जातं. जे लावणीच्या वेळी, म्हणजे भात लावणीच्या वेळी शेतकरी म्हणायचे ते लोकगीत झालं. नंतर पोवाडे आपले, लावणी, नंतर सणांमधली वेगवेगळी गाणी, आपल्या विवाहामध्ये मंगलाष्टक किंवा हे जे घेतो तेही लोकगीताचाच एक प्रकार आहे. अशी वेगवेगळी गाणी म्हणजे लोकगीत. लोकगीताचा ताल अगदी सोपा सरळ असतो. केरवा, खेमटा, धुमाळी, दादरा हे ताल ह्याच्यात वापरले जातात. आणि लोकगीतांना वाद्यांची खास आवश्यकता नसते. लोकगीतातून लोकधून निर्माण होते. लोकधूनचे स्वर सरळ, रंजक व लयबद्ध असतात. लोकधुनातही अनेक राग लपलेले असतात. अनेक राग धुनेमधून घेतले असतात. उदाहरणार्थ पहाडी, खमाज, सारंग, देस, मल्हार, मांड इत्यादी अनेक धून शास्त्रीय संगीतकारांनीही घेतलेल्या आहेत. लोकधुनांचा आधार लोकगीतेच आहेत. तर ह्या सगळ्या व्याख्या आणि कन्सेप्ट आपल्याला बेस आहे सगळ्या पुढच्या गोष्टींचा. त्याच्यामुळे हे नक्की वाचा आणि लक्षात घ्या काय म्हणायचं आहे त्यांना. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपच येणार आहे. तिसरी परीक्षा जरी लेखी असली तरी आपल्याला म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्नच येणार, ते MCQच येणार आहे. त्यामुळे तसा हा सोपा भाग आहे. म्हणजे तुम्हाला सोडवण्यासाठी फक्त टिक मार्क करायचे, खूप लिखाण नाही आहे. मात्र ती जर गोष्ट तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही टिकही करू शकत नसता. त्याच्यामुळे ह्याचा खूप लाईटली घेऊ नका. अभ्यास तुम्हाला ते वाचायला लागेल 2-2 वेळा, कारण मराठी जे प्रश्न विचारला त्याचाही अर्थ तुम्हाला लक्षात यायला लागेल आधी. ठीक आहे, तर नक्की छान अभ्यास करा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.